बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली। विशेषतः इराण संदर्भात भारताने घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। राज्यावरील मोठ्या कर्जावरून राज ठाकरेंनी चिंताही व्यक्त केली। जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही। इराणवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने स्पष्ट भूमिका घेतली नाही। त्यावर राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली। भारताचा इराणसोबत अनेक वर्षांपासून मोठा व्यापार सुरू आहे, मात्र इराण संकटात असताना भारताने बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। इराणने जम्मू काश्मीर मुद्द्यावर भारताला दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून देत कठीण काळात मित्र देशांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं। तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देत आले, पुढचं मला माहित नाही, पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही। राज ठाकरेंनी त्यांच्या जाहीर सभेत राज्यातील आर्थिक परिस्थितीवरही गंभीर चिंता व्यक्त केली। महाराष्ट्रावर तब्बल 11 लाख कोटींचं कर्ज असल्याचा मुद्दा उपस्थित करत विकासावरून त्यांनी प्रश्न विचारले। 11 लाख कोटी। पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं। त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं। राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना भाजपकडून उत्तर देण्यात आलं। जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 16.5 लाख कोटी इतकी होती। गेल्या 10 वर्षात देवाभाऊंच्या नेतृत्वात ही अर्थव्यवस्था 54 लाख कोटींवर पोहोचली आहे। राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात राज्यातील महत्त्वाचे मुद्दे आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा आढावा घेतला। त्यामुळे यावेळचा मनसेचा गुढीपाडवा मेळावा लोकल ते ग्लोबल ठरला असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोमधील सहयोगी देशांवर कठोर शब्दात टीका केली आहे। इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर हॉर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याकरता लष्करी मदत न केल्याबद्दल ट्रम्प यांनी नाटो देशांना भ्याड म्हटलेलं आहे। ट्रम्प यांनी नाटो देशांना कागदी वाघ म्हणत अशा देशांना आपण लक्षात ठेवू असा इशाराही दिलाय। आता अमेरिकेला कोणत्याही देशाच्या मदतीची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय।